नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली नाश्ता स्पेशल रेसिपी आहे आणि तुम्ही जर ही रेसिपी खायला घातली ना तर अजिबात कोणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही हा पदार्थ कशापासून बनवलेला आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात केली आहे। आपण घेतलेला आहे जवळपास अर्धा किलो वजनाचा असा हा दुधी भोपळा आणि हा दुधी भोपळा आपण जर भाजी बनवली तर जवळपास न आवडणारेच जास्त मिळतील, कारण माझ्याही घरात मुलांना न आवडणारी भाजी आहे ही। मग मुलांना रोज त्यांच्या आवडीची भाजी खाऊ घालण्यापेक्षा आहे त्या भाज्या त्यांना कशा खाऊ घालायच्या याच्यासाठी काहीतरी असा वेगळा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालावा लागतो। तर आता आपण ही दुधी जी आहे ती खिसून घेतली होती अगोदर। आता आपण या खिसलेल्या दुधीमध्ये 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घातलेलं आहे। आता आपण 2 ते 3 चमचे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घालून ठेचा बनवला होता तर तो घातलेला आहे। आता आपण हे छोटे चमचे आहेत तर हे 2 ते 3 चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्याकडे जर मोठा चमचा असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घाला। आता आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आता आपण जिरे पूड घातलेले आहे, हे छोटे चमचे आहेत ते मी 2 चमचे घातलेले आहेत, तुम्ही मोठा चमचा 1 घातला तरी चालतो। आणि आता आपण हे धने पूड घातलेले आहे। आता आपण 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे, ओवा आपण हातावर व्यवस्थित कुस्करून आता ह्या पिठामध्ये घातलेला आहे। आता आपण 2 मीडियम आकाराचे कांदे जे आहेत ना एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते कांदा पण घातलेला आहे। आता वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा, कारण आपण मिरचीसोबत वाटणामध्ये पण मीठ घातलं होतं। आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, कोथिंबीर तुम्ही यापेक्षा जास्त घातली तरीही चालते। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ जर आपण पातळ मळून घेतलं ना तर भोपळ्यामधलं जे पाणी आहे ना ते जास्त सुटतं आणि मग पीठ आपलं जास्त पातळ बनण्याची शक्यता होते। त्यामुळं पीठ मळताना थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना कधीही जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं पीठ त्यात पाणी घातलं ना तर पीठ आपलं जास्त पातळ होत नाही आणि आपल्याला मळायला पण सोपं जातं, कारण थोडं मीडियम पीठ असेल तर व्यवस्थित मळता येतं। आता आपण ह्या पिठाचा व्यवस्थित घट्टसर गोळा बनवून घेणार आहे। पहा, या पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचे थालीपीठ थापताना पण सोपं जाईल। आता आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे। पीठ मळताना एवढीच काळजी घ्यायची की ते पीठ पातळ झालं नाही पाहिजे। आता आपलं पीठ व्यवस्थित घट्ट मळून झालं आहे। आता आपण एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्यावर आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे अगोदर। नंतर आपण थालीपीठ आपल्याला जेवढ्या आकाराचं बनवायचं त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आणि आता ह्या रुमालावर आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं। थापताना अजिबात वेळ लागत नाही आणि पाणीसुद्धा जास्त वापरण्याची गरज नाही। बघा पीठ किती व्यवस्थित पसरलं जात आहे। आणि असा जर दुधी तुम्ही मुलांना खाऊ घातलं ना तर अजिबात ओळखायला येणार नाही की तुम्ही हे दुधी भोपळ्यापासून थालीपीठ बनवलं आहे, कारण चवीला इतकं अप्रतिम लागतं हे थालीपीठ। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा। आता आपलं थापून झालेलं आहे, नंतर ह्याला आपण 5 छिद्र बनवून घेणार आहे, कारण थालीपीठला जर असे छिद्र बनवले ना तर त्यामध्ये आपल्याला नंतर तेल सोडता येतं आणि मग हे थालीपीठ जे आहे ना जास्त चविष्ट बनतं। तर आता आपण गॅसवर एक लोखंडी तवा ठेवलेला आहे। थालीपीठ कधी पण आपण लोखंडी तव्यावरच भाजलं ना तर जास्त चवीला चविष्ट लागतं ते, म्हणून आपण आवर्जून लोखंडी तवा वापरलेला आहे। आता आपण हा रुमाल उचलून तव्यावर थालीपीठ घातलेलं आहे। आता या छिद्रांमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं।
आणि कडेने सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आहे ना व्यवस्थित उलटलं जाईल. आणि मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित खरपूस भाजलं जाईल. हे पहा, अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण बाकी राहिलेले थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर हे पहा, आपले दुधी भोपळ्यापासून बनवलेले थालीपीठ तयार आहेत. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.